पहिल्यांदा मला खूप टेन्शन यायचं ज्यावेळेस लोक माझ्याकडे यायचे आणि मला म्हणायचं की आमच्या जगण्यातलं हसणं निघून गेलंय, आनंद निघून गेलाय. मग अशा वेळी झी मराठीने एक कार्यक्रम आणला ज्याच्यामुळे त्यांच्या जगण्यामध्ये पुन्हा एकदा आनंद आला, हसणं आलं. आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे साडेमाडे तीन. साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत कोल्हापूर मध्ये, सॉरी कोल्हापूर मध्ये. मी इतका फिरत असतो जगभरामध्ये त्यामुळे मला वाटलं कोल्हापूर. असो, आज आपण भेटणार आहोत कोल्हापूर मधील कळंबा रोड येथील हडको कॉलनीतील लोकांना. सगळेजण खेळायचं साडेमाडे तीन. बघितलं या कॉलनीमध्ये किती उत्साह आहे ते. या उत्साहाबद्दल जाणून घेऊयात आपल्या महेश दादा गायकवाड यांच्याकडून. नमस्कार दादा. नमस्कार. या कॉलनी बद्दल थोडंसं सांगा. कॉलनीमध्ये साधारण 182 घर आहेत. या कॉलनीमध्ये साधारण 600 लोकवस्ती आहे. सर्वसामान्य लोक इथे राहतात. गुण्यागोविंदाने एकत्र येऊन हा आपला इथे कार्यक्रम जीवनार्थ चालवतात. सगळ्यांना एकमेकांना सहकार्याने वागतात. या कॉलनीचं हे वैशिष्ट्य आहे. आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथले कुठे चालतात? सांस्कृतिक कार्यक्रम हा हॉल आहे, यामध्ये चालते. इथं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. या सर्वजण इकडे सहकार्य करतात. लोक सगळे एकत्र येऊन सर्व राष्ट्रीय कार्यक्रम असू देत किंवा हिंदुस्थान असू देत, सगळ्या प्रतिनिधीने शांततेनं इथे सगळे कार्यक्रम चालू असतात. म्हणजे एकंदरीत इकडे खूप उत्साह असतो, बरोबर? नक्कीच. बघूयात आजच्या कार्यक्रमामध्ये किती उत्साह यांचा दिसतोय आपल्याला ते साडेमाडे तीन. सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्याला निवडायचे आपले 3 नवे स्पर्धक आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड साठी. आणि हे निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माया बरोबर आहे. हॅलो. हॅलो. तुझं नाव काय? ईशा रणजित भोसले. तू काय करतेस? आय एम गोइंग टू स्कूल. तू शाळेमध्ये जातेस आणि मला सांग तू मेकअप किती वेळा करतेस? कधीच करत नाहीस का? ब आता तू लिपस्टिक लावलीस ती एवढी जास्त का लावलीस मला सांग? कार्यक्रमासाठी. कार्यक्रमासाठी लावलेलं आहेस? बर, आता एवढी सुंदर लिपस्टिक लावली आहेस तर माझं एक सुंदर काम तू कर. मला यातली 3 टोकन्स काढून दे. 1 2 आणि 3. मला 3 टोकन्स मिळालेले आहेत. बघूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 34. अभिनंदन. आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 35. अभिनंदन. या. आणि बघूयात आता आपला तिसरा स्पर्धक कोण आहे ते. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 29. हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्यासोबत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपले 3 स्पर्धक सुद्धा खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शकुंतला अण्णापा मेनशी. मेनसे मावशी, आपण काय करता? घरी का? घरीच असता. घरी कोण कोण असतं? आम्ही 5 जण आहे. 5 जण. कोण कोण? मुलगा, सून आणि नातू. आणि तुम्ही? मी आणि मालक. बर, मला सांगा तुम्ही मूळच्या इथल्याच कळंब्यातल्याच? नाही, आमचं गाव मुख्य ढवळी माहेर आमचं. कुठं? ढवळी, मिरज ढवळी. बर, पण तुम्ही डायरेक्ट माहेरच का सांगितलं? सासर कुठलं ते सांगा की. सासर ढवळी सोलापूर. बर, सोलापूर. मग आता कोल्हापूर मध्ये आहात? होय, कोल्हापूर. बर, खरेदीला बाहेर जाताना? हा, जातो. बर, म्हणजे वस्तूंच्या किमती तुम्हाला माहिती आहेत? हाय की. मग या राऊंड मध्ये व्यवस्थित किंमत सांगाल ना? हा, सांगतो. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सीमा शिवाजी गंगाधरे. घरी कोण कोण असतं? एक मुलगा, एक मुलगी, मिस्टर आणि मी. चौघच? चौघच आणि सासू सासरे वगैरे? वारले. बर बर बर. मग काय गाव मूळचं कुठलं? थेरगाव, सासर, माहेर खुपिरे. बर, म्हणजे पहिले यांनी सासर सांगून टाकलं, म्हणजे काय उलट सुलट विचारायलाच नको. बर, मग काय करतात मिस्टर? सलूनच्या दुकानात काम करतात. बर, आणि तुम्ही घरीच असता? नाही, मी पार्लरचं करते. बर. ITI कोर्स झालेला आहे. मी होम सर्व्हिस देते. पार्लरचा कोर्स केलेला. बर, पण मग कोल्हापुरात पार्लरची खरी गरज आहे? आहे. चालतं? चालतं. अहो, एवढी माणसं इथं सुंदर आहेत तरी सुद्धा? चालतं. बर, मला सांगा की घरामध्ये नाश्त्यासाठी सगळ्यात जास्त कुरकुर कोण करतं? मुलं करतात की तुमचे मिस्टर करतात? मुलं.
मुलं मिस्टर काय करत नाहीत कुरकुर. बर मग काय करता नाश्त्याला त्यांना? काय लागल ते सर्व प्रकारचे करते. पण नाश्ता तुम्ही सेपरेटली करता आणि बनवता हो, बनवते. न कंटाळता न कंटाळता. आणि मुलांनाही आवडतो. आवडतो. बर तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? कल्पना आनंदराव हिरडेकर. काकी आपण काय करता? मी घरीच असते. बर घरी कोण कोण असतं? आणि माझी मुलगी, मी आणि मिस्टर. बर तिघे जणच. हो. बर मग घर कामात मदत कोण करतं? नाही, मीच एकटी सगळे करते. करतात. बर मिस्टर नाहीत करत? नाही. नाही, मुली तर मदत करतच नाही हल्ली. हो. बरोबर ना? हो. हा, का नाही करत ती मदत? कारण अभ्यासातून सवडच मिळत नाही ना तिला. बर कितवीला आहे? MCA करते. MCA. खूप अवघड काहीतरी शब्द आहे. मोठं काहीतरी शिकते ती. बर काका काय करतात? फॉरेस्ट खात्यामध्ये. बर वन खात्यामध्ये. हो. हे काय जंगलात फिरत असतात की काय? जंगलात गारगोटीला असतात. कुठे? गारगोटी. बर मग इकडे येतात हो, कोल्हापुरात? आठवड्यातून येतात. आठवड्यातून एकदा येतात. मग तोपर्यंत दोघीच. हो. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे आणि या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. तुम्ही जर बरोबर किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यातलं पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झालीये तो पहिल्यांदा बोली लावणार आहे आणि आज पहिल्यांदा बोली लावणार आहेत आपल्या गंगाधरे वहिनी, त्यांच्यानंतर हिरडेकर काकी आणि सर्वात शेवटी मेनसे मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ग्रिल सँडविच टोस्टर. या टोस्टर मध्ये नॉनस्टिक कोटेड कुकिंग प्लेट्स आहेत, शिवाय याला निऑन इंडिकेटर सुद्धा आहे. आणि या टोस्टरची किंमत सांगणार आहेत पहिल्यांदा गंगाधरे वहिनी. वहिनी हे घ्या 5 अंक आणि या 5 अंकातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे. नीट विचार करून किंमत ठरवा. नीट बघून घ्या, हा टोस्टर खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. याच्यामध्ये तुम्ही मुलांसाठी इडली नाही पण टोस्ट नक्की बनवू शकता. 6351. 6351. बाकीच्यांना काय वाटतंय? मग 2000. तुम्हाला काय वाटतंय? 1500. मग किंमत बदलायची आहे? हो. बदला मग. नीट विचार करा. तुमच्याकडे असणाऱ्या 6चा तुम्ही 9 सुद्धा करू शकता. फिक्स. फिक्स. किती किंमत? 1536. 1536. लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. हिरडेकर काकी आता तुम्ही किंमत ठरवा. 3651. 3651. बाकीच्यांचा काय अंदाज आहे? 2000. तुम्हाला काय वाटतंय? 3000 पर्यंत असू दे. कमी करायची किंमत? नाही, असू दे. एवढीच असू देत. हो. लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. आणि आता किंमत ठरवणार आहेत आपल्या मेनसे मावशी. मावशी हे घ्या 5 अंक, यातले फक्त 4च अंक वापरायचे. नीट विचार करून जुळवा. काय किंमत? 5168. 5168. नक्की? नक्की. किंमत बदलायची आहे? नाही. अजिबात नाही. नाही. बाकीच्यांना काय वाटतंय? जास्त वाटत नाही तुम्हाला? वाटते. मग कमी करायची आहे? हा, कमी करा. करा. इकडे लावू का? 1685. 1685. ही किंमत फिक्स करायची? लिहून टाकायची? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या टोस्टरची किंमत सांगितलेली आहे. गंगाधरे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1536 रुपये. तर हिरडेकर काकींनी सांगितलेली किंमत आहे 3651 रुपये. आणि सर्वात शेवटी मेनसे काकींनी सांगितलेली किंमत आहे 1685 रुपये. बघूयात या टोस्टरची खरी किंमत किती येते. आणि या टोस्टरची खरी किंमत आहे 1395, ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती आपल्या गंगाधरे वहिनींनी. त्यामुळे त्या जिंकल्यात. अभिनंदन वहिनी.